हे बघा फॅमिली रस्ता पूर्ण वर चढावं लागेल आपल्याला. सो फॅमिली अलिबागमध्ये आमचा दुसरा दिवस आहे आजचा आणि आता सकाळचे 10 वाजलेले आहेत. आम्ही इथं रात्री थांबलो होतो आणि हे बघा हे रूम आम्ही इथं रात्रभर राहिलोत. हे बघा सगळे फ्रेश झाले, सगळे तयार झालेत, सर वगैरे झालेत. इकडे पण समोर चाललेत बघा. ते पूर्ण आमची टीम आहे. हा आमचा विशाल भाऊ आहेत. विशाल भाऊ या की इकडे बघा टाकणार आहे. हे आमचा विशाल भाऊ आहे. विशाल भाऊ रात्रभर कसं वाटलं मग? एक नंबर एक वाटले मस्त फिरायचा का एन्जॉय झाला. एन्जॉय झाला ना? रात्रभर थांबलो होतो आम्ही इथं, बरं वाटलं जरासं. चला मग आता निघू. आता जायचं आपल्याला एकविराला. एकविराला खूप काही बघण्यासारखं आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. खूप काही बघण्यासारखं आहे, तुम्हाला पूर्ण दाखवीन सीन. सर कसं वाटलंय मग रात्रभर इथं? तर फॅमिली आता आम्ही रूमवरून निघालोत. पूर्ण टीम समोर गेली आमची. आम्ही 4 जण मागं आहेत. आमचे सर पण आहेत 2. आपले योगेश भाऊ पण आहेत. आपले सर आहेत ते बघा समोर या ठिकाणी. आम्ही थांबलेलो सुंदररित्या बनवलेलं आपलं सगळं फर्निचर. तर आम्ही निघलोय आता. थोडासा नाश्ता करावा असं वाटते कारण भूक लागलेली. लई भूक लागली. तर मग आता आपण जेवण करून आपला रूट कुठला आहे? आपण जाणार कुठं आता? आता आपण इथं थोडे बीचवर थोडे राऊंड मारू आता. पहिले ते थोडं खाल्ल्यानंतर आणि नंतर ना मग एकविरा यायला जाऊ आपण. रूटवरतीच आहे. जर टाईम भेटला तर मग महाडचा गणपती पण रूटवरती आहे, तो पण करूया. बघण्यासारखं आहे ना एकविराला? हो, एकविरा आहेसाठी लोक तर येडे होतात जाण्यासाठी. तर फॅमिली खूप काही बघण्यासारखं आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला दाखवतो तुम्हाला समोर. आता निघतो आम्ही जेवण करून. सो फॅमिली आम्ही जेवण वगैरे करून आता परत एकदा समुद्र किनाऱ्यावर आलो आहेत. आणि आता बघा लोक किती आले तिथं. आज कालचा आपला पहिला दिवस होता, आजचा दुसरा दिवस आहे. आता लोक लय जाम जमा झालेत. ते बघा एकदम किनाऱ्यावर पाणी आलंय. आता सीन बघायला खूप भयानक आहेत. लोक पण वाढले आणि पाणी पण वाढलं आहे. बघा पाणी कुठपर्यंत आले. चला फॅमिली 5-10 मिनिटं इथे थांबू आणि निघूत आपण एकविराला. सो फॅमिली आम्ही फायनली एकविराला आलो आहेत. तर तुम्ही बघू शकता. आताच पार्किंगला गाडी लावली तिथं. वरी बघा वर जे वादळ राहतात ना, ज्यानं पाणी येते ते बघा डायरेक्ट डोंगराला एकदम टेकलेले आहेत. ते गाडी पार्किंग केलीत आणि आता निघू आपण वर. हे बघा फॅमिली रस्ता पूर्ण वर चढावं लागेल आपल्याला. चला जाऊयात आपण आता वर. तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो मी खालचा वरी जाऊन. तर फॅमिली ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघत राहा. आपले सर इथं आहेत आपल्या मागं मागं. तुम्ही तर मला ओळखलेलं जातं. मी अक्षर असतो. आता आम्ही आलेलो आहेत एकविरा टेम्पलच्या तिथे खाली पायथ्याशी आहे. आम्ही आता चढायला सुरुवात केली आहे. पावसाचा सुंदर असा झळा चालू आहे आणि त्यामध्ये थंड असं वातावरण आहे. आता आम्ही चढतोय वरती. पाहूया आता कसं होतं. आता दम लागलेला आम्हाला पण. दम लागले सर. आता स्टार्ट केले चढायचं आम्ही. करू आपण ट्राय करू. तर गाईज आपल्याला 3 किलोमीटर चढायचं आहे. कंटिन्यू चढायचं आहे, थांबायचं नाही आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. पूर्ण ब्लॉग घेऊ शकत नाही, तुम्हाला थोडं थोडं दाखवीन. मोबाईलला चार्जिंग पण कमी आहेत आणि पाणी पण येऊ लागलं आहे. माझी मेवणी माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत चढू लागली. बघा याला म्हणतात पावर. बघा फॅमिली किती वर आहे ते बघू शकता. हां खूप वरती आहे, खूप वरती. मी पहिल्यांदा आलो इथं, याच्या आधी कधीच नाही आलो. हे आमच्या सिक्युरिटीचा गणी आहे. हां लाईक करा, सबस्क्राईब करा. हे आमची ताई आहे बरं का सिक्युरिटीची. माझ्याजवळ सिक्युरिटी करते. बघा गाईज याला बघा, बघून घ्या. कुठं सापडली तर आम्हाला सांगा.
तर फॅमिली आमचा मोबाईल स्विच ऑफ पडला आहे, विशाल भाऊचा मोबाईल आहे, याच्यामध्ये आम्ही ब्लॉगिंग शूट करत आहोत. वादळ बघा एकदम जवळ आहेत आमच्या, वादळाच्या जवळ आहोत आम्ही. वरचे वादळ बघा जवळ आहे आमच्या, दिसतंय का बघा. कमेंट करून सांगा कसं वाटतंय. तर फॅमिली इथून व्ह्यू बघा किती मस्त दिसत आहे खालचं. आपण एकदम जमिनीवर होतो, आता वर आलेलो आहोत. इथून व्ह्यू बघा किती छान दिसते. आपली जवळची जो टीम होती ना ते सगळे समोर गेलेले आहेत. तर माझा भाऊ विशाल भाऊ आणि मी, आम्ही तिघं मागं राहिलेलो आहोत, कारण की आम्हाला ब्लॉग शूट करायचं याच्यामुळे. सगळे समोर गेले, मंदिरामध्ये गेले काय माहिती. हे बघा एवढं पर्वत आपल्याला वर जायचं आहे, हे बघा. तर फॅमिली आम्ही चढू लागलो तो वर, आता पायऱ्या वगैरे आलेल्या आहेत. तर नीरज तुला कसं वाटतं? हे माझा भाऊ माझ्यासोबत आहे, तुला कसं वाटतं? तर फॅमिली इथं बघा किती मस्त दिसते. इथून पाण्याचा धारा आहे बघा. फॅमिली आमचे विशाल भाऊ थकलेले आहेत बघा, इथं बसलेले आहेत. का बरं विशाल भाऊ चढत नाही का? याचं नाही, चला की मग. बघा त्यांना गरमी फुटली, थकले का? सो फॅमिली आम्ही नाही का कॅब घेतलेली आहे, ते बघा आई एकविरा म्हणून आम्ही आलो आहेत. काहीतरी निशाणी पाहिजे म्हणून आम्ही कॅब घेतलेली आहे. आपल्या विशाल भाऊनी पण घेतली, माझ्या भावाने पण घेतली, आता मी पण घेतली. हे बघा आपले दादा आहेत. दादा हाय करा बरं आपल्या फॅमिलीला. तेव्हा इथे कॅब वगैरे होती. चला दादा येऊ का मग? चला फॅमिली. सो फॅमिली फायनली आम्ही वर आलो. व्ह्यू बघा तुम्ही फॅमिली. भारी वाटत आहे वर येऊन फॅमिली. मोठी लाईन लागलेली आहे, लाईनमध्ये लागावं लागेल आपल्याला. किती टाईम जाईल काय जाईल एवढं माहीत नाही. तर बघू पहिले, कारण की मी इथं पहिल्यांदा आलेलो आहोत. तुम्हाला एवढं इन्फॉर्मेशन मी देऊ शकत नाही. तुम्हाला एवढं इन्फॉर्मेशन मी देऊ शकत नाही फॅमिली, कारण मी इथं पहिल्यांदा आलेलो आहोत. तर बघू आतमध्ये काय काय होईल. आपले विशाल भाऊ समोर गेले. तर फॅमिली आमचं दर्शन फायनली झालेलं आहे. आम्ही आता दर्शन करून बाहेर आलो. हे जे डोंगर आहे ना, हे ढगाला एकदम टेकलेले आहेत बघा. तर फॅमिली आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आम्ही आता चाललो आहे आमच्या घराकडे. तर बघू किती टाईम लागते उतरायला. आम्हाला टाईम लागेल कमीत कमी 3 किलोमीटर आहे तिथून. 15-20 मिनटं आरामात जाईल. तर गाडीकडे गेल्यावर तुम्हाला मी ब्लॉग एक घेऊन दाखवून खालचं व्ह्यू कसं आहे. कारण की आम्ही आता वर आहेत ना, लई वर आलो आहेत. सगळ्यांचे दर्शन झाले, सगळे खाली गेलेत. आमची टीम होती. आता आम्ही 4-5 जण राहिलो. माझी मेवणी, माझा भाऊ, विशाल भाऊ होते आपल्यासोबत, ते पण आहेत समोर चालले बघा. तर चला आता गाडीकडे जाऊ आणि मी तुम्हाला दाखवतो. आम्ही आता आई एकविराचं दर्शन घेऊन खाली आलेलो आहोत. एन्जॉय करतो आहे थोडं. तर तुम्ही डान्स वगैरे तुम्हाला मी दाखवीन. ते बघा सगळे आमची जे मंडळी आहेत ना, सगळे बाहेर आलेले आहेत डान्स करण्यासाठी. डान्स करणार आहेत. तर हा जो सॉन्ग वाजत आहे ना, याचा मला वाटते कॉपीराइट क्लेम येईल. त्याच्यामुळे हा सॉन्ग मी रिमूव्ह करणार आहेत. तर ते डान्स वगैरे करणार आहेत, तेच मी टाकणार आहेत.
नाही नाही असं नाही. झालं थोडं बघते आहे ना हा अंदर म्हणून हलगी लावलं होतं माहिती आहे का हलगीवर एक नंबर टाकलं होते पण तिकडे